नमस्कार. डॉक्युमेंट्स कोणते व्हॅलिडिटी असावी, नॉन क्रिमिनल असेल, त्याचबरोबर समांतर आरक्षण असेल, याच्या संदर्भात वेळोवेळी वेगवेगळे GR पब्लिक झालेले आहेत. त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक निघालेले आहेत. त्यामुळे 2013चा GR असो, 17 फेब्रुवारी 2023चा GR असो किंवा मार्च 2023चा GR असो, याच्या संदर्भातले हे GR सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. सोबतच जर तुम्हाला GR हवे असतील तर तुम्ही काय करायचे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. फक्त एकच सांगायचं आहे मला, जे कोणी क्रॉस मागण्या करत आहेत त्यांना आव्हान आहे, तुम्ही कशी मागणी करून बघा. आपल्या लेटरहेडवरती, शिवनिटी फाउंडेशनच्या लेटरहेडवरचा हा मुद्दा आहे. त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही 200% आमचे प्रयत्न करू आणि तुम्ही क्रॉस मागणी करण्यासाठी तुम्ही 1000 पटीने प्रयत्न करू. दिल्ली दूर नाही. पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावरती तुम्हाला याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं दिसेलच. मित्रांनो, पोर्टल शिक्षक भरतीचा टॅब 2025 चा याच वेबसाईट वरती सुरू होण्याची आपण आतुरतेने वाट पाहत असताना उमेदवारांच्या मनामध्ये सतत संभ्रम निर्माण केला जातोय, तो म्हणजे डॉक्युमेंट्स व्हॅलिडिटी संदर्भात. आणि मित्रांनो, याच धर्तीवरती कोणी काहीही करत असो, काहीही केलं असो, तरी सुद्धा आपण शिवनिटी फाउंडेशन टीमच्या माध्यमातून नुकतीच शिक्षण मंत्री यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. चर्चेतून प्रश्न सुटत असतील तर ठीकच आहे, नाहीतर मोर्चे आहेतच. आणि मोर्चातून जरी नाही झालं तरी न्यायालयाचे दरवाजे सर्वांना उघडे आहेतच. याच विचारसरणीवरती मित्रांनो, आपण 2022च्या शिक्षक भरती पासून ऍक्टिव्हली शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि हक्काच्या नोकरी भाकरीसाठी आपण लढतोय आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. टीचर्स रिक्रुटमेंट 2022चा हा टॅब आपण पाहतोय. इथं लवकरच 2025चा टॅब ओपन झाल्याचं तुमच्या निदर्शनास येईलच. परंतु तत्पूर्वी माझ्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत, कोणती कागदपत्र आहेत आणि मी जरी परीक्षा दिली असली तरी मी पुढच्या प्रोसेससाठी एलिजिबल आहे का, पात्र आहे का, असा प्रश्न सामान्य अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये, उमेदवारांच्या मनामध्ये पडतो आहे. ते म्हणजे काही लोकांनी केलेल्या संभ्रमामुळे. विषय असा आहे की डॉक्युमेंट्स कोणते व्हॅलिडिटी असावी. तर मित्रांनो, डॉक्युमेंट 2025च्या शिक्षक भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, त्याचबरोबर समांतर आरक्षण आणि NCL नॉन क्रिमिनल याच्या संदर्भात वेगवेगळ्या तारखा असणार आहेत. हे तुमच्या प्रथमतः निदर्शनास आणून द्यायचं आहे, जसं 2022च्या शिक्षक भरती मध्ये सुद्धा होतं. आता शालेय शिक्षण विभागांतर्गत परीक्षा परिषदेनं IBPS कडून जेव्हा परीक्षा कंडक्ट करण्यात आली तेव्हा मात्र काही तारखांचं बंधन घालून देण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तसं निदर्शनास सुद्धा आणून दिलं होतं. परंतु यालाच दुजोरा देत अजून एक तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. 17 फेब्रुवारी 2023चा GR आणि 23 मार्चचा सुद्धा GR, याला आपण याच अनुषंगानं मंत्रालयात पाठपुरावा सुद्धा सुरू केलेला आहे. त्यांनी तसं पॉझिटिव्ह उत्तर सुद्धा दिलं होतं, परंतु कळत नाही की कुठं माशी शिंकते की कुठं काय होतंय, की याच्या संदर्भात उलट काम करणारे सुद्धा उमेदवार, म्हणजे क्रॉस मागणी करणारे सुद्धा उमेदवार आपण शिक्षक भरतीमध्ये असताना दिसतोय. परंतु मला एक प्रामाणिक प्रयत्न करत असताना सर्वांना एक हंबल रिक्वेस्ट करायची आहे मित्रांनो, कधीच कोणाला काही मिळू नये म्हणून कधीच प्रयत्न करू नका. तुम्ही शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत असताना नियमानुसार सर्वांना संधी मिळावी हा जर प्रयत्न केला तर मात्र गुणवत्तेनुसार भरती होईलच, यात शंकाच नाहीये. आणि उपरवाला सबका हिसाब बराबर करत आहे. क्रॉस मागण्या करून त्याला घाला, याला काढा, त्याला घाला, याच्या पाठीमागे जर पडत राहिलो ना तर आपल्याला तर नोकरी मिळणारच नाही, परंतु ज्याच्या हक्काची आहे ना त्याला सुद्धा खूप पश्चाताप होतो. आणि हाच पश्चाताप नुकताच नॉन क्रिमिनल आणि समांतर आरक्षणच्या डॉक्युमेंट्स बद्दल
संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याच्या संदर्भातला मित्रांनो हा व्हिडिओ आहे. आणि याच धर्तीवरती मित्रांनो आपल्या टीमच्या माध्यमातून आज अक्षरशः मालेगाव येथे शिक्षण मंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या सुद्धा निदर्शनास हा मुद्दा आणून दिलेला आहे. तत्पूर्वी 18 सप्टेंबर 2025 रोजी आपण शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात ही समांतर आरक्षण आणि एनसीएल संदर्भातली सुद्धा मागणी केली होती. मंत्रालयातून आयुक्त कार्यालयात अहवाल सुद्धा मागवलेला आहे आणि त्या अहवाल देत असताना मंत्रालयातून परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे. आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा प्रत्येक झेडपींना आस्थापनांना 9 ते 12च्याच नव्हे तर 1 ते 8च्या आणि 9 ते 12च्या सर्वच आस्थापनांना ज्या पोर्टलवरती जागा देत आहेत की तुम्ही बिंदू नामावली आणि रोस्टर तपासणी पूर्ण करायची आहे आणि याच्या संदर्भातलं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. आता मित्रांनो मुद्द्याचा विषय असा की डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी कोणती असणार आहे. तर आता डॉक्युमेंट्स आहेत की एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल ते मात्र तुमचं जेव्हा पोर्टलवरती जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात त्याच वेळेचं तुमचं एज्युकेशनल आणि त्याचबरोबर प्रोफेशनल क्वालिफिकेशन जसं की एज्युकेशन म्हणजे जसं 12वी असेल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल, पीजी असेल हे ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर प्रोफेशनल क्वालिफिकेशन मध्ये डीएड, बीएड, त्याचबरोबर आपण पाहतोय की टीईटी, सीटीटी, बीपीएड आणि वेगवेगळे जे काही तुम्ही क्वालिफिकेशन ग्रही करता याचा सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर केलं जाणार आहे. आता मित्रांनो हे लक्षात घ्या याची तारीख असणार आहे जेव्हा पोर्टलवरती जेव्हा आपण फॉर्म भरत होतो, जे शेवटच्या तारखेपर्यंत जो फॉर्म भरत होतो 14 मे 2025 पर्यंतची याची तारीख असणार आहे. त्याच्याबद्दल कोणताही संभ्रम नाहीये. परंतु समांतर आरक्षण आणि एनसीएल संदर्भात मात्र त्या तारीख एक्सटेंड होऊन सुद्धा मिळणार आहे. परंतु आता जे काही नुकतं जो संभ्रम पसरला जातोय सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला थोडासा कुठंतरी फाटा देत आता जेव्हा शिक्षण मंत्र्यांची आपण भेट घेतलेली आहे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या संदर्भात मी पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागाशी बोलून घेतो. सोबतच आपण सुद्धा मंत्रालयात याच्या संदर्भातला पाठपुरावा करत आहे. त्याचं कारण असं आहे की याची तारीख कोणती असावी, व्हॅलिडिटी कुठपर्यंत ग्राह्य केली जात असावी. तर जोपर्यंत पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होत आहे तोपर्यंत याची व्हॅलिडिटी आहे ती ग्राह्य धरली जाणार आहे आणि ग्राह्य धरली जावी ही आपली मागणी आहे. आणि आपण आपल्या मागणीवरती ठाम आहोत कारण आपण नियमाला सोडून कोणतीच गोष्ट मागत नाहीये. आणि मला असं वाटतं गुणवत्तेला शिक्षक भरतीमध्ये कोणताच पर्याय सुद्धा नसावा आणि ते नाहीये ते आपण प्रूव्ह करून सुद्धा दाखवलेलं आहे. परंतु तरी सुद्धा अजून जर कोणी संभ्रम निर्माण केला असेल, क्रॉस मागण्या केला असेल तर पुन्हा एकदा आपण पाठपुरावा करू. शिक्षण मंत्र्यांना नुकतंच आज मालेगावला आपण भेटलेलो आहोत फक्त हाच विषय घेऊन. कारण कसं आहे उमेदवारांना याच्यामुळे मानसिक त्रास खूप होतोय हे लक्षात घ्या. कोणाच्या विरुद्ध काम करण्याची गरज नाहीये परंतु ज्या कारणामुळे उमेदवारांना त्रास होईल तिथं मात्र त्यांच्या सोबत आम्ही 100% असणार आहोत. जेव्हा पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल तोपर्यंतची ग्राह्य धरली जाईल किंवा त्याच्या अगोदरच्या काही तारखेपर्यंत ही ग्राह्य धरली जाईल. परंतु जे असे सांगताय की 14 मे पर्यंतच असेल त्याला कोणताही बेस नाहीये. याला पुरावा जर द्यायचं म्हणलं 2017ची भरती घ्या, 2022-23ची भरती घ्या, 23च्या भरतीमध्ये 30 सप्टेंबर 2023 हे समांतर आरक्षण आणि एनसीएल साठी ही तारीख देण्यात आली होती कारण सप्टेंबरमध्ये पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. बरं 2022-23ची परीक्षा कधी सुरू होती तर परीक्षा ही मार्चमध्ये घेण्यात आली. 3 एप्रिलला शेवटचा पेपर होता 3 एप्रिल 2023 ला. आणि त्याच्यानंतर जे अकॅडमिक क्वालिफिकेशन होतं म्हणजे जे काही मी पहिल्यांदा तुम्हाला जे सांगितलेलं आहे एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन ते मात्र 12 फेब्रुवारी 2023चं ग्राह्य धरण्यात आलं होतं कारण त्यावेळेस त्यांचं फॉर्म तोपर्यंत पोर्टलचे 2023च्या शिक्षक भरतीचे फॉर्म भरून घेतले जाणार होते. आता मित्रांनो इतकं क्रिस्टल क्लिअर आहे तरी सुद्धा जो काही संभ्रम निर्माण केला जातोय त्याच्या संदर्भातला हा आपण GR सुद्धा पाहणार आहोत. आणि तुम्ही थोडंसं ऑथेंटिक माहितीवरती म्हणजे विश्वास ठेवा. आज इथं पोर्टलवरती टॅब उपलब्ध झालेला दिसेल आणि जर आपण केलेल्या फॉलोअपनुसार जर ह्या जो संभ्रम पसरला आहे तो जर खरा असेल तर मात्र रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी तुम्ही तयार राहा. कारण शासनाच्या GR नुसार जरी कोणी क्रॉस मागण्या केल्या तरी शालेय शिक्षण विभागात असा निर्णय घेऊ शकत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट
त्या पूर्ण वर्षातलं ग्राह्य न धरता पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होईपर्यंत ग्राह्य धरलं जावं, ही आपली ऑथेंटिक मागणी आहे. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा अपियरला संधी मिळावी तेव्हा आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलाच. आणि अजूनही एक लेटर मी पब्लिश केलं नाही, ते डायरेक्ट शिक्षण मंत्र्याच्या नाशिकच्या ऑफिसमधून आपण ते काढलं होतं शालेय शिक्षण विभागाकडे. वेळेवरती जेव्हा पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा आपण नक्कीच ते ओपन करणार आहोत. आणि त्याचमुळे आज अपियर जी मुलं आहेत त्यांना संधी मिळालेली आहे. मला काय म्हणायचंय, तुम्ही कोणाला संधी याला मिळू त्याला मिळू याच्यासाठी कशाला प्रयत्न करताय? तुम्ही स्वतःच्या मालस्वती फोकस करा, स्वतःच्या कामावरती फोकस करा, दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करा, तुमच्यासाठी नक्कीच चांगलं होईल. आज त्यावेळेस सुद्धा भरपूर विरोध केला होता, आज सुद्धा याला विरोध केला जातोय मित्रांनो. आपण सोबत आहोत. दिल्ली दूर नाही, पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होणं तितकंसं लांब राहिलेलं नाहीये. त्यामुळे आता लवकरच त्याच्या संदर्भातलं कंपनीचं टेंडर सध्या त्याच्या संदर्भातला GR निघेल, ते टेंडर पास होईल आणि त्याच्यानंतर पोर्टल रजिस्ट्रेशनची पुढची दिशा आपण नक्कीच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगू. परंतु या तारखा ग्राह्य धरल्या जातील यामध्ये कोणतंच दुमत नाहीये. आणि त्याच्यासाठी जर नाही लढलं, चर्चा करू, मोर्चा करू. जर नाही झालं तर न्यायालय आपल्यासाठी आहे. बरं, ते GR कोणते आहेत ज्यांच्यामध्ये संभ्रम आहे, जे आतापर्यंत व्हिडिओ बघत आहेत त्यांचं मला एकदा हे क्लिअरच करायचं आहे. का मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा GR आहे 25 मार्च 2013 मध्ये हा GR काढण्यात आला होता. हे जर तुम्हाला GR हवे असतील सगळे डिटेलमध्ये तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानुसार तुम्ही हे GR क्लिक केल्यावरती तुमच्या ईमेलमध्ये हा GR मिळून जाईल. ठीक आहे, तो त्याची मी लिंक तुम्हाला देऊन ठेवते किंवा तुम्ही टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2023 GR आहे. त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्तिगटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याबाबत. तर मित्रांनो, हा सुद्धा GR आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी हा GR काढला होता. 9 मार्च 2023 ला सुद्धा हे शुद्धीपत्र काढण्यात आलेलं आहे. तिन्ही GR चे लिंक आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल आणि त्याच्यानुसार तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवा. आणि याच्यानुसार गरज पडली तर मात्र आपण याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. तुम्ही काळजी करू नका, याचं इम्प्लिमेंटेशन शासनाला करावंच लागेल. कोणी कितीही क्रॉस मागण्या करू, कोणी कितीही कसंही काम करू, परंतु जे हक्काचं आहे, जे ज्याचं आहे ते त्याला मिळायला पाहिजे. अन्यथा महाभारत होईल, यामध्ये शंकाच नाहीये. अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि टेन्शन घेऊ नका मित्रांनो, आपण आहोत ना, लढतोय, आपली टीम काम करते, आपण योग्य पाठपुरावा करतोय. एखाद्या कोणत्याही चुकीमुळे, कोणत्याही चुकीच्या निर्णयामुळे, एखाद्या कोणत्याही चुकीच्या मागणीमुळे तुमचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही, याबद्दल शंकाच करू नका. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा.